धाराशिवमध्ये पेरणी करता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। शासनाकडून सोयाबीन बियाणं वाटपाला सुरुवात आहे। बियाणं घेण्याकरता कृषी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 75 किलो बियाणांचं वाटप आहे। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस चांगला सुरू झाल्यानं शेतकरी आनंदलेला आहे आणि आता आपल्या शेतात खरीपाची पेरणी करण्यासाठी बी बियाणं असेल खते असेल घेण्यासाठी आता शेतकरी या दुकानावर गर्दी करताना दिसतोय। रात्री पाऊस झालेला आहे, शेतकऱ्याचं समाधान होईल असा पाऊस या ठिकाणी पाऊस रात्री समाधानकारक झालेला आहे आणि आम्ही आता सध्या बियाणं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी कृषी सेवा केंद्र यामध्ये उपस्थित झालेला आहोत। काय आता परिस्थिती बियाचं घ्यायला उभारला काय आता ते देतील ते तेवढं घ्यायचं। फोडल्यानंतर विश्वास नाही ना शेतकऱ्याचा विश्वास नाही की फोडलेल्या बॅगवर। मग शासनानं तर शिल्बन 25 किलोच्या बॅग दिलेल्या आहेत। मग हे आता 25 किलोच्या ऐवजी 30 किलो म्हणाले ती तुम्हाला 75 किलो वजन करून देतो। मग ते आम्हाला मान्य नाही। ते काय झालंय, पॅकिंग 25 किलोची म्हणून लिहून आली, येताना बॅगा 30 किलोच्या आल्या, तर ते आम्ही बॅगा बदलून आणून 25 किलोच पॅकिंग देऊ शेतकऱ्याला, 30 किलो देणार नाही, देता येत नाही। कृषी सेवा केंद्रांनी सकाळच चालू केलं आणि बियाणाचं वाटप केलं, मात्र काही शेतकरी उशिरा या केंद्रावर पोहोचले आणि आता त्यांना बियाणं मिळण्याची अडचण येत आहे। मात्र कृषी केंद्र चालकाकडून सांगितलं जात आहे की उद्या परत हे वाटप चालू करण्यात येईल, तोपर्यंत लोकांनी सहकार्य करावं अशीच भावना आता कृषी केंद्र चालकाकडून केली जात आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।